नमस्कार सर्वांना, सगळ्या ताईंना दादांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आता बघा वाजलेत किती, 10:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केली. तसं तर सकाळी 5:30 वाजताच मी उठलेले होते, तर पण मुलांचे जे टिफिन असतात, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे तिन्ही मुलं सकाळी जातात, त्याच्यामुळे जरा व्हिडिओला आता लेट सुरुवात. आता इथून पुढं मग आज गुरुवार असल्यामुळे देवपूजा, स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं काय करणार आहे. तत्पूर्वी बघा मी तुम्हाला आमच्या घरी असलेल्या या नवीन पाहुण्यांचं जे काल आम्ही बघा हे असे लव बर्ड्स आणलेले आहेत. हे किती छान आहेत ना. काल माझ्या जानूचा बड्डे होता, तर त्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही हे लव बर्ड आणलेले आहेत. मला तसे पक्षी आवडतात, पण बघा पक्ष्यांना पाळायला काही वाटत नाही मुंबईच्या ठिकाणी, पण जे डॉगीज असतात किंवा कॅट वगैरे, तर ते माझ्या ऋतूला फार आवडतात. पण काय करणार, ऑप्शन नाही आहे. इथल्या मुंबईच्या ठिकाणी जागा एवढी कमी असते आणि त्याच्यामध्ये ते डॉगीज वगैरे पाळणं असं होतं. प्रत्येकाची आवड असते. जर गावी असाल तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, पण आपल्याला इथे जागेअभावी असं काहीतरी छोट्याशा गोष्टी ज्या आपली आवड आहे ती जपावी लागते. हे एवढे सुंदर आहेत ना, पण आता जरा नवीन असल्यामुळे ना थोडेसे शांत शांत असतात. हाय, याचं नाव काय माहिती आहे? एकाचं नाव आहे काना आणि राधिका. काना आणि राधिका आहेत हे आमचे नवीन फॅमिली मेंबर. तर बघा ताईंनो, आज गुरुवार आहे आणि गुरुवार निमित्त मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करते. गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या असे काही ठरलेले दिवस असतात, त्यावेळी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जास्त टिकून राहते. तर बघा, जर तुम्ही गुरुवारी हळदीचं लेपन केलं आणि ते व्यवस्थित चांगलं असेल, पुसलं नसेल वगैरे, तर तुम्ही ते शुक्रवारी ठेवू शकता. तसंच आता याच्यामध्ये मी काय काय घेतलं हे मी तुम्हाला पहिल्यांदा पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आता माझं इथे उंबरठ्याचं लेपन झालं. गुरुवार असल्यामुळे मला सगळी देवारातली जी क्लिनिंग आहे ती करायची होती. म्हणजे हे सगळे जे माझे देव आहेत त्यांच्या मूर्त्या मला क्लीन करायच्या होत्या. तसेच बघा हे जे आपण अगरबत्तीला स्टँड वगैरे वापरतो ना, ते सुद्धा धुराने खूप काळपट होतात. हे माझं धुपाचं स्टँड आहे स्टीलचं आणि हे अगरबत्तीचं आहे. याच्यामुळे कसं आहे, घाण पण होत नाही ना, त्याचं जे राख पडते किंवा त्याच्यामुळे. तर मग म्हटलं हे मी असंच यूज करते, घासायला पण बरे पडतात. तर देवसुद्धा मी असे छान असे सगळे उजळून घेतलेत बघा. आठवड्यातून एकदा तरी मला असे देव उजळल्याशिवाय असं मंदिर जे आहे ना बघा, म्हणजे देवाची मूर्त्या जर अशा काळपट दिसल्या ना, तर आपण कितीही छान पूजा करू, वाटतच नाही मनाला शांती. तर त्याच्यामुळे मी आठवड्यातून एकदा अशी क्लीन करते. तर म्हटलं आज गुरुवार पण होता, स्वामी महाराजांचा चांगला अभिषेक पण करावा, सगळं उजळून घ्यावे देव. आणि आता बघा ताईंनो, पाऊस असल्यामुळे हळद आहे ना, हळदीला आहे ना बुरशी चढते. तर त्याच्यासाठी मी आता काय केलं, ही जी मी मिरची मसाला करताना हळद घरी दळलेली ना, तर तीच हळद इकडे वापरायला देवाला घेतली. म्हटलं बघू, कारण दुकानामध्ये कसे मिक्स हळद असते ना. तर आता हे माझा तुळशीजवळचा करंडा आहे आणि हा देवाऱ्यातला आहे. म्हणजे तुळशीच्या इथे आपलं तिथल्या तिथे तो यूज करता येतो. तर अशा पद्धतीने माझे सगळे देव क्लीन करून झाले. पूजेसाठी सगळी देवांची तयारी करून ठेवली, देव उजळून वगैरे ठेवले आणि मग अशी उंबरठ्याचं लेपन केलेलं होतं, ते छान सुकलं होतं. म्हटलं चला आता अगोदर रांगोळी काढून उंबरठ्याचं लेपन करू, तुळशीला पाणी अर्पण करू आणि मग त्याच्यानंतर निवांत पूजा करायला बसू, कारण आज पूजेला फार वेळ लागणार होता. मग असं निवांत बसलं तर मग जास्त काही उठायला लागत नाही, घाई नसते वगैरे. आपलं मनसुद्धा पूजेमध्ये छान असं एकाग्र होतं. त्याच्यामुळे मग मी बाकीची ही अगोदर कामं करून घेतली. म्हणजे उंबरठ्याचं पूजन, लेपन हे जे आहे ते आधीच करून घेतलं. छान रांगोळी काढली, लक्ष्मीच्या पावलांचं पूजन केलं, अष्टलक्ष्मीचं पूजन केलं, धूप ओवाळून घेतला, त्याच्यानंतर दिवा ओवाळून घेतला आणि अष्टलक्ष्मीचं उंबरठ्याचं दर्शन घेऊन तुळशीला देखील मी इकडे आता पूजा करत आहे. अगरबत्ती, हळदी कुंकू वगैरे लावत आहे. तर मगाशी जेव्हा मी सूर्याला अर्घ्य दिलं तेव्हाच तुळशीला पाणी अर्पण केलेलं. त्यानंतर लगेचच मी पूजेला सुरुवात केली. तर देवघरातील आधी बाकीच्या देवांची विधिवत पूजा केली.
त्यांना आसनादिस्त केलं. कारण बघा बोलतात ना, पहिला मान हा पूजेचा गणपती बाप्पांचा असतो. तर ते सगळी पूजा वगैरे केली, कुलदेवता इष्टदेवता, आणि इथे स्वामी महाराजांचा मी अभिषेक सुरू केला. अभिषेक करताना स्वामी नामांचा जप अखंड करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलत मी अगोदर पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर स्वच्छ गंगाजलनी त्यांची मूर्ती जी आहे त्याच्यावर अभिषेक केला आणि त्यानंतर स्वामींना चंदन लावून त्याने देखील अभिषेक केला. स्वच्छ पाण्याने पुन्हा मूर्ती व्यवस्थित सुक्या कपड्यांनी पुसून घेतली आणि आता इकडे स्वामींची मी विधिवत पूजा करत आहे आणि नंतर त्यांना आसनादिस्त करणार. कारण बघा गणपती बाप्पांच्या पाठीमागे तिथे मी स्वामींना ठेवलेलं आहे, त्यांचं स्थान आहे. तर तिथे एवढी जागेवरती मला आसनादिस्त करून पूजा छान अशी करता येत नाही, म्हणून इथेच मी अशी मस्त साग्र संगीत स्वामींची पूजा करून घेतली. दीप ओवाळून घेतला, धूप त्यांना दाखवला. आता इथे माझी पूजा झाली, स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मग त्यांना त्यांच्या जागेवर आसनाधिस्थ केलं. बाकी देवांना देखील फुलं अर्पण केली. बघा ताईंनो, आपल्या घरामध्ये आपले जे कुलदैवत, आराध्य दैवत, इष्टदैवत, गुरुदैवत जे असतात तर त्यांची रोज अशी विधिवत पूजा झाली पाहिजे. मी म्हणत नाही रोज तुम्ही 2-2 तास पूजा करा, पण ॲटलिस्ट तुम्ही दिवा अगरबत्ती तरी रोज देवाला आवर्जून लावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. तर बघा ताईंनो, सगळी देवपूजा झालेली आहे. स्वामींचा अभिषेक झालेला आहे. आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक तर असतोच प्रत्येक गुरुवारी. तुम्हाला जास्त नाही काही वेळ मिळाला तरी कमीत कमी पाण्याने गंगाजलनी तरी अभिषेक करायचा. आता सगळी पूजा वगैरे झाली. आता नैवेद्य दाखवून घेते. आता आपण जे काही जेवण तर बनवणार आहोत तर त्याचा नैवेद्य तर आपण दाखवतोच, पण पूजा झाल्यानंतर रोज मी साखर आणि पाणी म्हणजे साखरेचा नैवेद्य दाखवते. असं तांब्या भांडं जे आहे माझ्याकडे छोटंसं असं, ते देखील मी देवाला भरून ठेवत असते. इथे सगळ्या देवांचं हे आहे आणि इथे कुलदेवीसाठी पण मी वेगळं असं बघा तांब्या भांडं वगैरे भरून ठेवते. कारण इथे एवढी जागा पुरत नाही ना, म्हणून मग मी कुलदेवीची पूजा इथे मांडते. तर आता सगळी पूजा माझी झालेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर बघा ताईंनो, आपली गृहस्थी तर कोणाला चुकलेली नाही. माझं इथे सगळं जेवण बनवून झालेलं होतं. मी जेवण काय आज तुमच्याबरोबर शेअर नाही केलं, कारण पूजाचा जो व्हिडिओ होता तोच मी शेअर केला. तरी इथे छोलेची भाजी, चपाती, त्याच्यानंतर मसूरचा भात मी आज केला होता. तर मिस्टरांचा टिफिन मी इकडे पॅक करत होते. त्याच्यानंतर मला पुढे परत श्रीला पण घ्यायला स्कूलमध्ये जायला लागतं. सगळी कामं जी आहेत ती अशी घड्याळाच्या काट्यावरतीच व्हावी लागतात. आणि बघा असं बऱ्याच जणांचा समज आहे, तू तर घरी असतेस ना, तुला तर बराच वेळ असतो. पण बघा ताईंनो, प्रत्येकाला आपल्या आपल्या कामामध्ये हा जसा वेळ द्यावा लागतो तो द्यावाच लागतो. मग ती गृहिणी असो किंवा मग ऑफिसला जाणारी वुमन असो किंवा मग अजून काही बिझनेस वगैरे असो त्यांचा, तर अशा पद्धतीने त्यांना प्रत्येक गोष्टीत कामंही करावीच लागतात. आता थोडंसं स्वीट म्हणून त्यांना केकसुद्धा दिलेला आहे, कारण त्यांना जेवणानंतर थोडंसं गोड खाण्याची रोजच सवय असते. मग ते घरी असो किंवा टिफिन देऊ, तर गोड मी ह्या एकतरी पदार्थ त्यांना टिफिनमध्ये देतच असते. अशा पद्धतीने टिफिन पॅक केला. सगळी दुपारची कामं झाली आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची. आता संध्याकाळची सगळी दिवा बत्ती वगैरे झालेली आहे. जे काही स्तोत्र मंत्र वाचन वगैरे करते, नामजप, ते सगळं झालं. आता म्हटलं आज काही जेवण जास्त बनवायचं नाही, मठात जायचं आहे, फक्त भात बनवायचा होता. तर मी तुमच्यासोबत आज छान अशी खिचडी शेअर करणार. एकदम साधी सोपी, एकदम अगदी 5 मिनिटात म्हटलं तरी होणारी. त्याच्यासाठी 1 टोमॅटो, कांदा, 2 मिरची, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण घेतला. तुमचे जे काही बेसिक मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता. तर आता इथे मी थोडीशी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि जो तांदूळ आहे तो धुवून घेतला आहे. थोडीशीच मला बनवायची आहे खिचडी भात. तर आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात. आता इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अगदी बघा नॉर्मल फोडणी. तर थोडीशी मोहरी टाकायची, चिमूटभर जिरे टाकायचे. त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलेला थोडासा टाकायचा आणि कढीपत्ता.
आणि बघा, जर मुलं खाणारे असतील छोटी तर अगदी 2 मिरच्या टाकायच्या हिरव्या, जास्त मिरची टाकायची नाही. म्हणजे काय होतं की त्याच्यामुळे तिखट त्यांना लागणार नाही. एक कांदा चिरलेला, कांदासुद्धा जास्त घ्यायचा नाही, एक बस होतो. छान असं परतवून घ्यायचा कांदा. कांदा परतवून झाला की लगेचच टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण त्याच्यामध्ये एकदम नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे टोमॅटोचा देखील चांगला त्याच्यामध्ये स्वाद उतरतो. टोमॅटो आणि पटकन कांदा नरम होण्यासाठी त्याच्यामध्ये लगेचच मीठ घालायचं. मीठ घातलं की पटकन आपले जे मसाले आहेत, कांदा आणि टोमॅटो ते भाजलं जातं. आता इथे बघा सगळं छान असं भाजलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही बेसिक मसाले तुम्ही यूज करता रोजच्या भाज्यांसाठी ते वापरायचं. तर आता इथे मी थोडीशी हळद, त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, एव्हरेस्टचा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे तो 1 चमचा. त्याच्यानंतर थोडासा टेस्टसाठी जरा वेगळं म्हणून तुम्ही छोलेचा मसाला किंवा मग असे काही वेगवेगळे जे मसाले येतात ते घालू शकता. अगदी टेस्ट अप्रतिम येते. अगदी झटपट हा होणारा भात आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आता हे मसाले छान असे भाजले सगळे की मग त्याच्यामध्ये आपण हे डाळ आणि तांदूळ जे धुवून घेतले होते तर ते घालायचे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता, तुमच्या फॅमिलीसाठी जेवढं लागणार. तर छान असं तांदूळ त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे पुन्हा एकदा. म्हणजे काय होतं भाताला आहे ना 1 नंबर टेस्ट येते. असं जर आपण पटकन असं फोडण्या कच्च्या वगैरे ठेवले आणि लगेच टाकलं तर त्याला टेस्ट पण म्हणावी अशी येत नाही. आता छान असं हे सगळं एकजीव झालं की मग हवं त्याला, म्हणजे जेवढा तांदूळ घेतला आहे तर तेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. आता हे पाणी किती आहे तुम्हाला सांगते. तर बघा, हा जो कप दिसतोय तो मी 1 कप तांदूळ घेतलेला आणि हा कप आहे ना तर ते मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जी आहे ती हा 1 कप भरून घेतलेली. मग मी काय करते, जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी जे आहे तर ते मी ह्याच्यामध्ये यूज करते. तर छान भात होतो. आता आपण मगाशी मीठ टाकलं होतं, जर तुम्हाला वाटत असेल कमी पडलेलं तर तुम्ही थोडंसं वरून टाकू शकता मीठ. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरची पण टेस्ट छान येते त्याला. आणि बघा आता आपण कोणताही मसाले भात वगैरे केला तर तूप हे टाकतोच ना, तर 1 चमचा तूप टाकायचं. आता हे तूप मी काय घरीच बनवते, विकतचं तूप एवढं काय त्याचा वास येतो त्याच्यामुळे मुलं जास्त खायला मागत नाही. झाली एकदम 5 मिनिटात आपल्याला हा राईस तयार होतो आपला. आणि याच्यावरती आता 2 शिट्ट्या करून घे. आता बघा ताईंनो, आज गुरुवार होता. म्हटलं चला आज स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन येऊया. त्याच्यासाठी आम्ही इकडे मठात आलो होतो. तुम्हाला देखील महाराजांचं इकडे दर्शन मी देते. तर दर गुरुवारी असं खूप मठात गर्दी असते, भंडारा असतो, महाप्रसाद असतो. पण आम्ही फक्त स्वामींचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. केळाचा प्रसाद फक्त घेतला. हा महाप्रसाद असतो तो आम्ही फक्त असे जे काही विशेष दिवस असतात म्हणजे गुरुपौर्णिमा वगैरे त्या दत्त जयंती त्याच दिवशी आम्ही प्रसाद घेतो. असो, दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मला इथे स्वामी महाराजांसाठी आमच्या गाडीमध्ये जी मूर्ती आहे तर त्यांना फेटा घ्यायचा होता. त्यांचा फेटा खराब झालेला म्हणून मी इकडे फेटे बघत होते. तर मला एक आवडला तो मी घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर बघा ताईंनो, असा आजचा छान असा गुरुवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ.